नमस्कार. हॅलो. हा बोला. कोण आहे लग्नाचं तुमचं? माझा पुतण्या आहे. पुतण्या आहे तुमचा आणि कुठून बोलताय? मी आता सध्या सावंतवाडी तालुका आहे आमचा. हां हां हां. सावंतवाडीवरून बोलते आहे. म्हणजे मुलगा सावंतवाडीचा आहे का? हो 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 हो. बरं. ओके. आणि किती मधला आहे? 1900 किती मधला आहे? 24/4/1989 आहे. बरं बरं. आणि शिक्षण काय आलं आहे? शिक्षण 12वी HSC झालंय 12वी. 12वी. हां हां. आणि काय करतोय आता तो? आता तो सध्या गोव्याला नोकरीला आहे. ओके. हां. ठीक आहे ठीक आहे. बरं. आता तो राहतो ते घर त्याचं आहे ना? हो हो, स्वतःचं घर आहे, अविवाहित आहे. हां हां. आणि घरामध्ये आई वडीलच आहेत. एक बहीण होती, तिचं लग्न झालं. हां हां हां. घर कोणत्या पद्धतीचं आहे? म्हणजे असं कौलारू घर आहे, पण सगळं व्यवस्थित आहे. होय ना. हां. घरामध्ये हो, संडास बाथरूम, घरामध्ये ओटा बिटा किचन वगैरे सगळं असंच आहे. बरं फक्त बरं. तो कौलारू घर आहे. बरं. आणि घरात किती लोक राहतात? फक्त घरामध्ये 3 लोक राहतात. आई वडील आणि मुलगा. आई वडील आणि मुलगा. आणि मुलाला भाऊ बहीण? बहीण एकच आहे, भाऊ नाही आहे. बहिणीचं लग्न झालं? बहिणीचं लग्न झालं. बरं. तुम्ही आत्या बोलताय ना? हा, मी आत्या बोलते. बरं बरं. ठीक आहे. आणि तुम्ही कुठे असता? तुम्ही मी मुंबईला असते. मुंबईला असता होय काय? बरं. आणि चालेल. आता मुलाची अपेक्षा काय आहे? अपेक्षा म्हणजे कसं आहे, त्याची अपेक्षा तशी काही मोठी नाही. फक्त मुलगी कशी मन मिळावू असावी आणि सासू सासऱ्यांना जरा सांभाळून घ्यायचं. म्हणजे सांभाळून घ्यायचं म्हणजे काय, त्यांना काय त्यांचं करावं लागत नाही. ते स्वतः सगळं करतात. स्वतःचं सर्व हे करतात. काम धंदा ते स्वतः करतात. बरं त्याच्यामुळे मुलगी कशी मन मिळावू आणि सुसंस्कृत जरा असावी, बस. बाकी काही नाही. बरं बरं बरं. हां. ठीक आहे ठीक आहे. आणि हे वडील वगैरे काय करायचे? वडील त्याचे वडील सध्या नोकरी करतात. होय काय? म्हणजे इकडेच आपल्या सिंधुदुर्गामध्ये? घरीच नोकरी करतात. बरं बरं. हां हां. चालेल. ठीक आहे. आणि हा आता गोव्यामध्ये राहतो की अपडाऊन करतो? नाही, तो येऊन जाऊन करतो. होय काय? हां. बरं बरं. ठीक बाईक आहे. आहे त्याची, हां हां. अपडाऊन करतो तो. आणि मुलगी जी त्याला पाहिजे ती गोव्यातली पाहिजे की सिंधुदुर्गातली पाहिजे? नाही, असं काय नाही. गोव्यातली असेल तरी चालेल, सिंधुदुर्गातली असेल तरी चालेल. आणि इतर जिल्ह्यातली? इतर जिल्ह्यातली कुठलीही असेल तरी चालेल. इव्हन मुंबईची असली तरी पण चालेल. चालेल ना. हां. आणि कोल्हापूर वगैरे ह्या साईडची जरी असली ना तरी पण चालेल आम्हाला. बरं किंवा बरं. राजापूर, चिपळूण ह्या साईडची, रत्नागिरी ह्या साईडची जरी असली ना तरी पण बरोबर चालेल. बरोबर बरोबर. ठीक आहे ठीक आहे. नाही, आणि मुंबईचे वगैरे येतात ना, असं काही इश्यू नाही, मी केलेले आहेत. बरं. ठीक आहे. आणि चालेल. सर्व मित्र आणि बहिणींनो, इकडे लक्ष द्या. हे जे स्थळ आहे हे खात्रीशीर स्थळ आहे. मी त्यांच्या आवाजात रेकॉर्डिंग केलं आहे. मुलाची आत्या बोलते आणि त्यांच्या आवाजात मी रेकॉर्डिंग केलेलं आहे. जो खाली नंबर जो दिला आहे ब्लॅकमध्ये तो त्यांचा आहे. दोन्ही नंबर त्यांचे आहेत. पहिला नंबर तो आत्याचा आहे मुलाच्या, आणि दुसरा नंबर आहे तो डायरेक्ट मुलाचा आहे. तुम्ही सविस्तर अजून माहिती पाहिजे तुम्हाला, उदाहरणार्थ तुम्हाला फोटो पाहिजे किंवा त्याचं नाव पाहिजे, जे काय अजून इतर माहिती पाहिजे, कुंडली म्हणा किंवा इतर गोष्टी, ते तुम्ही डायरेक्ट त्यांना विचारू शकता. कारण आम्ही डायरेक्ट नंबर देतो आहे. फक्त एवढंच की आम्ही म्हणजे कोणाची बदनामी होऊ नये याचा विचार करतो. कारण प्रत्येकाला कसं एक स्वतःचं स्टेटस असतं, त्यानुसार आम्ही कोणाचा फोटो किंवा नाव शेअर करत नाही आणि मग गुप्त ठेवतो ते. आणि त्यानुसार आम्ही लग्न जमवतो. तर जास्तीत जास्त हे शेअर करायचं आहे या मित्रासाठी. आणि यासाठी आपल्याला म्हणजे त्या मित्राला आपल्याला एक छानशी अशी मुलगी शोधून द्यायची आहे. त्यासाठी जास्तीत जास्त न कंटाळता शेअर करा मित्रांनो. आणि जी लेडीज बहिणी माझ्या बघतायत तर त्यांच्यासाठी पण सूचना करतो. तुमच्या कोण मैत्रिणी कोण लग्नाच्या असतील किंवा काय, तर त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ तुम्ही पोचवा, जेणेकरून कसं
की एखादी मुलगी याला सिलेक्ट होऊ शकते. आणि घरदार जे काय आहे तुम्ही स्वतः जाऊन तिथे बघा, त्यांच्याशी बोला. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही फोनावर सगळं फायनल करू नका. आजकाल बरेच फसवणुकीचे प्रकार पण घडत आहेत बऱ्यापैकी. अनाथ आश्रम तर ते त्याचं नाव पण घेऊ नका कधी. अनाथ आश्रमच्या मुली म्हणा किंवा मुलं, असं बेवारस ज्या गोष्टी असतात ते ते करूच नका. पण इतर गोष्टी असतात, उदाहरणार्थ मागचं काही रेकॉर्ड असतं चुकीचं, तर त्या गोष्टी पण तुम्ही चेक करा, कारण ते गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि हे स्थळ तसं खात्रीलायक आहे, कारण मी मी शक्यतो रेकॉर्डिंगच घेतो, कारण कुठे फसवणूक होऊ नये यासाठी. आणि लोकांना पण चांगला रिपोर्ट आहे. तर मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी मिळून जास्तीत जास्त जर शेअर केलात तर तुम्हाला पण याचा फायदा होणार आहे भविष्यात. आणि जर अजून कोण असं काम करणारं असेल म्हणजे माझ्यासारखं, तर त्यांनीसुद्धा चालू करा. कारण कसं, सगळ्यात महत्त्वाचं प्रामाणिकपणा कुठेच राहिला नाही आहे. सगळीकडे फसवाफसवीचे धंदे चालले आहेत. आणि फसवाफसवी धंदे बांधण्यापेक्षा जाहिरात रेटसुद्धा वाढलेत भयंकर. त्यामुळे परवडत नाही, लग्न जमवणंच परवडत नाही. आणि त्याच्यामुळे अपराध पण वाजले आहे. त्याच्यामध्ये जे चुकीचे लोक आहेत त्यांचं तर मजाच झाली आहे. ते चुकीचे फोटो दाखवतात कोणाकोणाचे आणि चुकीचं कामं करतात. तर त्यासाठी कसं, तुम्ही सावध राहा. मी जेवढे व्हिडिओ टाकलेत त्यामध्ये माझा चेहरा दाखवला आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा चेहरा दाखवला आहे. हे मी का करतो, कारण खात्रीशीर पटावं लोकांना. कारण माझा चेहरा लोकांना आता लक्षात आला आहे की अमोल गावडेंचा चेहरा आहे, म्हटल्यानंतर अमोल गावडेंचेच व्हिडिओ बघितले पाहिजे, कारण इथे खात्री आहे. कारण बरेच मॅट्रिमोनी फोन नंबर टाकणारच नाही. बरेच कशाला, सगळेच मॅट्रिमोनी फोन नंबर देत नाहीत. का देत नाहीत? कारण त्यांना व्यवसाय करायचा असतो. आम्ही कुठलाही व्यवसाय करत नाही. आम्ही फक्त जाहिरातची एकदाच पेमेंट घेतो 1,000. त्यानंतर कुठलाही बिझनेस करत नाही आम्ही. आम्हाला त्या व्यक्तीचं लग्न जमलं पाहिजे, हा उद्देश आमचा. एवढेच प्रामाणिक उद्देशाने आम्ही काम करतो आहे. उलट बऱ्यापैकी लोक फक्त फोटो दाखवून आणि जे नाव वगैरे बदनामी करूनच पुढे जातात. लग्न तर जुळतच नाहीत. असे बरेच प्रकार आहेत. मी जास्त बोलत नाही याच्यामध्ये, कारण ॲक्च्युअल कसं, आपल्या या मित्रासाठी आपल्याला मदत करायची आहे. जास्तीत जास्त शेअर करूया आपण सगळ्यांनी मिळून, इतकंच म्हणतो. धन्यवाद.